नमस्कार मित्रांनो, तुम्ही अशा जीवनाची कल्पना करू शकता का जिथे समाज तुमच्या सोबत पाणीही पिणार नाही, जिथे समाज तुमच्या सोबत हात सुद्धा मिळवणार नाही. हात मिळवणे हे पाप मानले जाईल. मला इतरांपेक्षा कमी दर्जाची वागणूक दिली जाईल. अस्तित्व ओझी मानतात. कोणी आजारी असेल आणि डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार तर मरू द्या, पण उपचार केले तर तुम्ही त्यांच्या हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 1 नाक आहेत, तरीही तुम्ही वेगळे. मला सांगितलं असाच विचार 7 वर्षाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत वेगळी वागणूक दिली. शाळेमध्ये मुले त्यांच्या पुस्तकामध्ये शाई टाकायचे, त्यांच्या पुस्तकाची पाने फाड आणि शिक्षक त्या मुलांना बोलण्याऐवजी यांना विनाकारण मारामारी करायची. शाळेतील पाण्याचा माठ, त्या माठाला हात लावण्याचा सुद्धा तहान लागायची तेव्हा ते स्वतः पाणी घेऊन पिण्याचा त्यांना माठातून पाणी काढून त्यांच्या ग्लासमध्ये वरून टाकवा ते पाणी प्यायचे. एखाद्या वेळेस त्या शाळेचा चपराशी जर शाळेत आला नाही तर त्यांना दिवसभर बिना पाण्याचे राहावे लागायचे, तर त्यांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागले. अशा परिस्थितीत त्यांच्या जाग्यावर दुसरं कोणी जर असतं तर त्याने शाळेत जाण्यास नकार दिला असता, पण त्यांचा रोज एवढा अपमान होऊन सुद्धा त्यांनी अभ्यास सोडला नाही. ते घाबरून घरी बसले. खूप काय आहे जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकू. चला तर जाणून घेऊ त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला स्ट्रगल, संघर्ष आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी अपडेट. तुम्ही जर MPSC किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक टेलिग्राम ग्रुप बनविला आहे. त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा हा QR कोड स्कॅन करू शकता. चला तर वापस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी एका छोट्याशा घरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप स्ट्रगल केला. त्यांच्याच जीवनातील एक छोटा आंबेडकर लंडनमधील लायब्ररीमध्ये बसून पुस्तक वाचत होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसातून फक्त 1 पाव खाई पुस्तक वाचायचे. एका दिवशी लायब्ररीमधील स्टाफनी त्यांना पाव खाताना पाहिले. त्यांना म्हणाल्या, तुम्ही लायब्ररीचे रूल्स तोडत. लायब्ररीमध्ये जेवायला परवानगी नाही, तिथे पुन्हा येण्याची गरज नाही. त्या जागेवर माझ्यासारखं कोणी असतं किंवा तुमच्यासारखं कोणी असतं तर ठीक आहे, नाही येणार, सॉरी म्हटलं असतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑनेस्टली त्या लायब्ररीमधील स्टाफला सांगितलं की कॅन्टीनमध्ये बसायला मी अफोर्ड करीत नाही, म्हणून मी इथे बसून पाव खातो. ती लायब्ररीमधील स्टाफ जी एक ज्यूइश होती ती म्हणाली, इथून पुढं तुम्ही माझ्यासोबत जेवण करणार, मी माझ्या घरून तुम्हाला जेवायला घेऊन येईन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ऑनेस्टलीमुळे त्या लायब्ररीमधील स्टाफ जी त्यांना ओळखत सुद्धा नव्हती रोज त्यांच्यासाठी जेवायला घेऊन यायची. मला हे पण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यांच्या स्वतःच्या लायब्ररीमध्ये 50,000 पुस्तकं आहेत. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाईफमध्ये 32 डिग्र्या घेतल्या. इकॉनॉमिक कोर्समध्ये 29, कॉफी कोर्समध्ये 5, एंथ्रोपॉलॉजी कोर्समध्ये 4, पॉलिटिक्स कोर्समध्ये 3, ह्युमन कोर्समध्ये 1. एवढ्या डिग्र्या आपल्या एरियामध्ये सगळ्यांच्या मिळून जितक्या डिग्र्या नाहीत तितक्या डिग्र्या त्यांच्या एकट्याजवळ. कल्पना करून पहा, एक माणूस ज्याला समाज शिकवण्याचा अपमान करीत होता, पूर्ण परिस्थिती त्यांच्या विरुद्ध होती, पण त्या माणसानं त्यांच्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या परिवाराची, संपूर्ण देशाची ओळख या जगामध्ये केली. धर्मासाठी म्हणणं होतं, मॅन इज नॉट मेड फॉर रिलिजन, रिलिजन इज मेड फॉर मॅन. ते बुद्धाचे अनुयायी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये एज्युकेशन, इंटेलिजन्स आणि स्किल या 3 गोष्टीवर फोकस केला. त्याला एज्युकेट करीत राहिले, ते आपल्या इंटेलिजन्सवर काम करीत राहिले, या मदतीने आपल्या स्किलला ग्रो करीत राहिले. फायनान्स विषयी बोलायचं झालं तर आज आपला संपूर्ण देश कोणावर डिपेंड आहे? RBI वर. मनीची व्हॅल्यू डिसाईड करायची असेल किंवा फायनान्सवर काही डिसिजन घ्यायचे आहे, तुम्हाला माहित आहे का? RBI ची फॉर्मेशन 2 पुस्तकावर झाली आहे. ते दोन्ही पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहेत. द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि दुसरं आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. इमॅजिन करू शकता, एक फायनान्शियल इन्स्टिट्यूट संपूर्ण देशाचे पैसे सांभाळून ठेवली, इकॉनॉमी बांधून ठेवली. असं काम एका अशा माणसाने डिसाईड केलं. त्यांच्या लहानपणी त्यांना शिकायला काही फॅसिलिटी सुद्धा नव्हती. नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी सुद्धा आवाज उठविला. त्यांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये महिलांसाठी सिटिझनशिप, जस्टिस, इक्वॅलिटी आणि लिबर्टीच्या आधारावर राईट्स दिले. सर्वांना माहित आहे ते राईट्स आज पण इम्प्लिमेंट आहेत, अपडेट करून. जसं की पॉलिटिशियन पार्टीज मध्ये महिलांसाठी जागा राखीव,
इन्स्टिट्यूशन मध्ये महिलांसाठी जागा राखीव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी स्ट्रीट लाईटच्या खाली बसून सुद्धा अभ्यास करू दिला नाही, तर तो रस्ता त्यांच्या घराकडे जाणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला इतकं काबिल केलं की ते लेकरांसाठी शाळा काढू शकतात. मला कोणी विचारलं की तू त्यांच्या लाईफ मधून काय शिकलास, तर त्यांना मी हे 3 शब्द सांगेन जे की त्यांनीच सांगितले आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये आपल्या लाईफ मध्ये आपण वापरू शकतो. आंबेडकर त्यांच्या लाईफ मधून हे क्लिअर दिसतंय की शिक्षण ही एक अशी चाबी आहे खूप समोर घेऊन जाऊ शकते. माणसाची विचारसरणी बदलते, अलग नजराने पाहू शकतो, समस्या सोडवू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका लहान गावातून कशाला मागे टाकून कोलंबिया युनिव्हर्सिटी पर्यंत जाऊ शकतात. स्वतःला इतकं काबिल बनवलं की आज पण कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्यांची बायोग्राफी शिकवली जाते. दुसरं आहे एजिटेट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवन अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी त्यांच्या हक्काचे लढले. त्यांनी दुसऱ्यांना पण हे शिकवलं जिथे कुठे अन्याय होत असेल तिथे आवाज उठविला पाहिजे. आणि तिसरं आहे ऑर्गनाइज. ही एक अशी स्किल आहे एक व्यक्ती 32 डिग्र्या तेव्हाच घेऊ शकतो तो ऑर्गनाइज आहे. सर्वात आधी त्यांनी आपले विचार बदलले. प्रेशर, समाजाचं प्रेशर, डिस्ट्रक्शन, भेदभाव, गरिबी, त्यांनी त्या थॉटला ऑर्गनाइज केलं. आपल्या आयुष्यातील पर्पसला ऑर्गनाइज केलं. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटीशी लड़ने के लिए पढ़ना होगा, पढ़ने के लिए लड़ना होगा. किताबें तो बहुत सी पढ़ी होगी तुमने, हक और अधिकार जानने के लिए संविधान पढ़ना होगा. जय भीम, जय शिवराय, धन्यवाद.